नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. एका हृदयाच्या ठोक्यात नक्की किती रहस्य लपलेली असू शकतात? किती प्रेम, किती गूढ. आजची ही कहाणी आहे वेद आणि वृंदाची, एका मोठ्या सत्याच्या शोधाची आणि एका दीपगृहाच्या रहस्याची. तर सगळी गोष्ट सुरू होते एका प्रश्नापासून, एका पासवर्ड हिंटपासून. वृंदाच्या लॅपटॉपवरचा पुढचा व्हिडिओ अनलॉक करण्यासाठी वेधला एका कोड्याचं उत्तर द्यायचे. आपण पाहिलेला पहिला सूर्योदय. पण तो पुरता गोंधळून गेलाय का? कारण तो आणि वृंदा तिथं कधी भेटलेच नव्हते. मग हा असा कोणता सूर्योदय होता ज्याबद्दल ती बोलत होती? रहस्याची खरी सुरुवात ती इथून होते. आणि मग विचार करता करता वेदच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. 2 वर्षांपूर्वीचा तो दिवस, हार्ट ट्रान्सप्लांटनंतर जेव्हा त्याने पहिल्यांदा डोळे उघडले होते. आयसीयूच्या त्या छोट्याशा खिडकीतून आत आलेला तो प्रकाशाचा कवडासा, तो फक्त एक सूर्योदय नव्हता, ते त्याचं नवं आयुष्य होतं. मृत्यूवर मिळवलेला विजय. हो, पासवर्ड त्यांची पहिली भेट नव्हती, तर त्याच्या नव्या आयुष्याचा पहिलाच दिवस होता. आणि काय, पासवर्ड बरोबर होता. चौथा व्हिडिओ सुरू होतो आणि वेद अक्षरशः स्तब्ध होतो. स्क्रीनवरची वृंदा सांगत होती, मी तुला ओळखते वेद. ती त्याला रोज पाहायची, कधी सिग्नलवर विचारात हरवलेला, कधी भर पावसात उगाचच हसणारा. ती त्याला आपल्या कॅनव्हासवर चित्र म्हणून उतरवत होती. वेदला आता कळतंय की तो कधीच एकटा नव्हता. एक अनोळखी नजर त्याच्या एकटेपणावरही माया करत होती. व्हिडिओ संपतो, पण संपताना वृंदा ठिकाण सांगते, एक वचन देते. गिरगाव चौपाटीवरचं जुनं दीपगृह, तिथे भेटण्याचं वचन. वेदच्या मनात एकच विचार येतो, वृंदा जिवंत आहे, ती त्याला भेटणार आहे. इतके दिवस फक्त आवाजात आणि व्हिडिओत भेटलेली व्यक्ती आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात समोर येणार होती. आणि हीच आशा त्याला त्या दीपगृहाकडे धावायला लावते. आणि मग सुरू होते एक शर्यत, वेळेविरुद्ध, नशिबाविरुद्ध. वेद खोलीतून बाहेर पडतो तर समोर मुंबईचा मुसळधार पाऊस. एकही टॅक्सी मिळत नाहीये. तो धावायला लागतो. त्याचवेळी डॉक्टरचा फोन येतो, वेद, तुझे हार्टबीट्स खूप वाढलेत, हे धोकादायक आहे. पण त्या क्षणी त्याला फक्त वृंदा दिसत होती. त्याने फोन कट केला. हृदयाचा धोका, पावसाचा जोर, कशाचीही पर्वा न करता तो फक्त धावत राहतो त्या दीपगृहाच्या दिशेने. धापा टाकत पूर्ण भिजलेला वेद शेवटी चौपाटीवर पोहोचतो. समोर खवळलेला समुद्र, वरून कोसळणारा पाऊस, आणि त्या धुक्यात त्याला ती दिसते. दूरवर दीपगृहाजवळ एक आकृती, पांढरा ड्रेस, निळी छत्री. वृंदा, हो तीच असणार. त्याला खात्री पटते की त्याची प्रतीक्षा आता संपली. तो सगळा जीव एकवटून धावतो, ओरडतो, वृंदा. पण जेव्हा ती आकृती मागे वळते तेव्हा वेद सजग जणू तिथेच थांबतं. ती वृंदा नव्हती. एक अनोळखी चेहरा. तिच्या हातात फक्त एक छोटा डिजिटल प्लेअर होता. ती म्हणाली, हे तुमच्यासाठी आहे. ज्या भेटीसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, ती भेट एका निर्जीव वस्तूच्या हवाली झाली होती. थरथर त्या हातांनी वेद तो प्लेअर सुरू करतो. स्क्रीनवर काहीच नाही, फक्त एक आवाज येतो, वृंदाचा. आणि तो आवाज ते सत्य सांगतो, जे कोणत्याही वादळापेक्षा मोठं होतं. वृंदा म्हणते, वेद, ज्या वृंदाला तू शोधत आला आहेस ते तुझ्यापासून कधीच दूर नव्हती. हे जे हृदय तुझ्या छातीत धडधडतंय तेच मी आहे. सत्य अगदी समोर होतं. वृंदाच त्याची हार्ट डोनर होती. ती बाहेर कुठे नव्हती, ती त्याच्या आत होती. त्याच्या प्रत्येक ठोक्यातून जगत होती. पण थांबा, हे सगळं फक्त एक योगायोग नव्हता, अजिबात नाही. यामागे होती वृंदाची एक जबरदस्त, एक विलक्षण योजना. एक असा अल्गोरिदम जो नशिबालाही आपल्या बाजूने वळवू शकला. चला तर आता या मास्टर प्लॅनचा उलगडा करूया. तर ही योजना रचली होती वृंदाने, जी फक्त एक कलाकार नव्हती तर एक हुशार डेटा सायंटिस्ट सुद्धा होती. मृत्यूच्या आधीचे 6 महिने तिने वेदचा अभ्यास केला होता, त्याचा एकटेपणा, त्याची निराशा, सगळं काही. आणि मग तिने तो खास लॅपटॉप तयार केला. एक असा लॅपटॉप जो त्याच्या हृदयाच्या ठोक्यांवर चालेल. म्हणजे जोपर्यंत वेदच्या मनात उत्साह, आनंद, उत्सुकता अशा भावना निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत ते व्हिडिओ लॉकच राहणार. कमाल आहे नाही का? वृंदाचा उद्देश एकच होता, वेदने फक्त श्वास घेऊ नये, तर त्याला खरं जीवन अनुभवता यावं. पण प्रश्न हा आहे की तिने इतका खटाटोप केला तरी कशासाठी? तर वृंदाच्याच शब्दात सांगायचं झालं तर, मला भीती वाटत होती की माझं हे आनंदी, वेडं हृदय अशा माणसाकडे गेलंय जो जगायचंच विसरून गेलाय. हा सगळा खेळ होता त्याला पुन्हा माणूस बनवण्यासाठी, त्याला जगण्याच्या प्रेमात आणण्यासाठी, तिच्या नाही तर स्वतःच्या आयुष्याच्या. वृंदाने वेदला फक्त धडधडणारं हृदय नाही दिलं, तर जगण्याचं एक नवीन कारणही दिलं. आणि याच कारणातून जन्म झाला एका नव्या प्रवासाचा,
तिच्या स्वप्नाचा आणि वेदच्या नवीन आयुष्याचा. ही होती कथावेलीची सुरुवात. वेदने वृंदाच्या याच विचाराला पुढे नेलं आणि कथावेली नावाची एक संस्था सुरू केली. नाव किती सुंदर आहे बघा. कथा म्हणजे आयुष्याची गोष्ट आणि वेली म्हणजे आधाराने वाढणारी वेल. ही संस्था त्या लोकांसाठी एक आधार बनली जे मृत्यूच्या दारात उभे आहेत, पण ज्यांच्या कथा अजून जिवंत आहेत, ज्यांना त्या सांगायच्या आहेत. आणि कथावेलीमधली प्रत्येक गोष्ट वृंदाच्या कथेने प्रेरित आहे. तिथे एक डिजिटल डायरी आहे, अगदी वृंदाप्रमाणेच, जिथे रुग्ण आपल्या माणसांसाठी व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करतात. तिथे निळी खिडकी नावाचा एक आर्ट कॉर्नर आहे, कलेतून व्यक्त होण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे अवयवदानाचं महत्त्व पटवून दिले जातं, जेणेकरून एक आयुष्य दुसऱ्या आयुष्याला फुलवू शकेल. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे स्वतः वेद. मोठं कॉर्पोरेट जग सोडून तो आता कथावेली चालवतो. जेव्हा कोणीतरी जगण्याची आशा सोडून देतं, तेव्हा वेद त्याला आपलीच गोष्ट सांगतो. तो म्हणतो, हे बघा, हे हृदय माझं नाही, पण ते आजही कोणासाठी तरी धडधडतंय. तुमचं आयुष्यही कोणाच्या तरी कामी येऊ शकतं. त्याचा अनुभवच आता इतरांची प्रेरणा बनला आहे. म्हणजेच वृंदाची गोष्ट तिच्या मृत्यूसोबत संपली नाही. उलट ती वेदच्या प्रत्येक श्वासात आणि कथावेलीमुळे स्पर्श झालेल्या प्रत्येक आयुष्यात नव्याने लिहिली गेली. एका जीवाने लावलेली वेल आता हजारो कथांना आधार देत होती. आणि ही संपूर्ण कहाणी आपल्याला एकाच सत्याकडे घेऊन येते. मृत्यू म्हणजे शेवट नसतो, तो एका नवीन कथेची सुरुवात असू शकतो. फक्त एकच अट आहे, आपल्या अस्तित्वाचा एखादा भाग कुणाच्या तरी जगण्याचं कारण बनायला हवा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.